शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना शरद पवारांकडून गोविंद बागेमध्ये जेवण्याचं निमंत्रण। अजित पवार जाणार का याकडे लक्ष। 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा। मवियाचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला। ठाकरे गट 20 जागांवर लढणार। मित्र पक्षांना 3 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती। शिरूरची जागा अजित पवारांकडे गेल्यास आणि शिंदेंनी आदेश दिल्यास राष्ट्रवादीकडून लढणार। आढळराव पाटील यांची रोखठोक भूमिका। स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बीड लोकसभेचा उमेदवार ठरवणार। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। तर ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्याचं काम आमचं, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून महायुतीमध्ये खडाजंगी। जागा भाजपचीच राहणार। उदय सामंतांच्या दाव्यानंतर नारायण राणेंचं ट्विट। पुढील आठवड्यात मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार। उदय सामंत यांचं विधान परिषदेमध्ये माहिती। घाईघाईमध्ये उद्घाटन करू नका, आदित्य ठाकरेंची टीका। सत्ताधारी नेत्यांच्या साखर कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान। अशोक चव्हाणांच्या कारखान्याला 150 कोटींची हमी, तर पंकजा मुंडेंना यंदाही मदत नाही। ओबीसी मधून दिल्यास 10% आरक्षण मान्य। जरांगेंची नवी भूमिका। सगळे सोयऱ्यावरून हटणार नसल्याचा पुनरुच्चार। आणि गडचिरोलीतील लोकांना मोफत टीव्ही संच आणि मोबाईल द्या। गोपीचंद पडळकरांची विधानसभेमध्ये अजब मागणी। नवी माहिती मिळाल्यास लोक नक्षलवाद्याकडे जाणार नसल्याचा तर्क।